सर येवला परिसरामध्ये विवाह जमवून देणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली, काय नाही? दिनांक 29/3/2026 रोजी आपल्या येवला परिसरातील पारेगाव या ठिकाणी राहणारे सांडू जाधव यांचं माऊली वधूवर सूचक केंद्र आहे. त्या केंद्राच्या माध्यमातून ते ज्या मुलांना मुली मिळत नाही किंवा त्यांच्या लग्नाच्या अडचणी आहेत त्यांना मुली दाखवून त्यांचे पैसे घेऊन लग्न लावण्याचे त्यांचे व्यवसाय होता. त्याच्यासाठी ते 3100 रुपये हे मुली दाखवण्यासाठी घ्यायचे. लग्न लावण्यासाठी 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत ते पैसे घ्यायचे. त्या मुली लग्न लागल्यानंतर नांदायला गेल्यानंतर 8 दिवस, 15 दिवस, 21 दिवस अशा थांबून त्यांना काहीतरी कारणं सांगून आत्महत्या करेल किंवा मी निघून जाईल, माझा मुलगा आहे, त्याला भेटायला जायचं आहे असं सांगून त्या त्या ठिकाणाहून निघून जायच्या. आणि नंतर यांनी परत यांचे पैसे मागितल्यानंतर त्यांचे जे मुलीचे घरचे लोक आहेत ते न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्यावर पोटगीचे दावे दाखल करायचे. परंतु ज्यावेळेस त्यांची फसवणूक झालेली हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर खूप उशीर झालेला असायचा. तर याच्यामध्ये जे मुलाचे आईवडील आहे, मुलाचे घरचे नातेवाईक आहे, यांची आर्थिक आणि सामाजिक असं दुहेरी याच्यामध्ये नुकसान ही टोळी करत होती. तर याच्यामध्ये आता सध्या आपण 6 लोकांना अटक केलेला असून याच्यामध्ये तपास सुरू आहे. आणि याच्यामधील माननीय न्यायालयासमक्ष यांना हजर केले असता माननीय न्यायालयाने आम्हाला याच्यामध्ये 15 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे. तर या कारवाईमध्ये आम्हाला मार्गदर्शन माननीय घोरपडे सर, तसेच आमचे वरिष्ठ ॲडिशनल SP मालेगाव, तसेच आमचे SDPO मनमाड यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच आम्हाला परिसरातील काही पत्रकार मंडळी यांनी सहकार्य करून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आणि त्यातून ही कारवाई योग्य रीतीने आणि पुढील काही जे तरुण मंडळी आहे किंवा त्यांचे नातेवाईक आहे यांची फसवणूक टळलेली आहे. तरी आम्ही येवला शहर पोलीस स्टेशन परिसरातील नागरिकांना आव्हान करतो की कोणीही अशा भूलथापांना बळी पडून पैसे देऊन लग्न करणे हे टोळींच्या बळी पडू नये. आणि कोणाला अशा पद्धतीने कोणी फसवणूक करत असेल तर त्यांनी तत्काळ आमच्याकडे संपर्क साधून त्यांना कारवाई करण्यासाठी आम्हाला मदत करावी.